एक 82 वर्षाची महिला फिर्यादी आहे. त्यांनी 9 मार्च रोजी आपल्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याच्यामध्ये 2002 मध्ये त्यांची मानपूर गावाची शिवारातली जमीन होती. तर ती जमीन त्यांनी ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे त्यांनी एका कारखान्यासाठी विकत घ्यायचं म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला होता आणि सदर जमीन ही कारखान्यासाठी वापरली जाणार आहे असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं, असं त्यांची तक्रार आहे. तसंच त्यांच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल असं पण त्यांनी कमिट केलेलं होतं, अशी ही कंप्लेंट आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्याची चौकशी केलेली होती. चौकशीमध्ये त्यांना डॉक्युमेंट्समध्ये खाडाखोड आढळल्यामुळं ह्या प्रकारामध्ये तथ्य असल्याचं जाणवल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने पत्र दिलं होतं की असा प्रकार दिसून येत आहे, त्याच्याबद्दल आपला अभिप्राय कळवावा. तर त्या जिल्हाधिकारी जळगाव यांनी सदर ह्याच्यामध्ये काही निष्पन्न होत असल्यास आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर करावी असं पत्र दिल्यामुळं काल सदर फिर्यादी यांची फिर्याद घेऊन बोदवड पोलीस स्टेशन इथं हा गुन्हा दाखल झालेला आहे. कोणाकोणाच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत? या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि फॉर्जरीचे सेक्शन्स नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच सदर तक्रारदार हे अनुसूचित जातीचे असल्यामुळं त्याच्यामध्ये सुमोटो जे अमेंडमेंट सेक्शन लागतात अॅट्रॉसिटीचे ते सुद्धा लागलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि इकडे जे बोदवडला दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. या जमिनी महारवतनाच्या असल्याचं सांगितलं जातं आणि त्या फसवणुकीच्या पद्धतीने खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं, असं काही प्रकार असेल? तसं त्यांनी फिर्यादीमध्ये काही नमूद केलेलं नाही. फिर्यादीमध्ये फक्त कमिटमेंट केली की कारखाना होणार आहे इथं आणि मात्र त्यांनी ते वैयक्तिक त्या नावावर नंतर करून घेतलेले आहे खाडाखोड करून, असं कंप्लेंट आहे. बाकीचे काही इतर डिटेल्स त्यांनी फिर्यादीमध्ये दिलेले नाहीत, पण तपासामध्ये ते क्रॉस चेक आम्ही करणार आहोत. कधीचं प्रकरण आहे? हे साधारण 2002 मध्ये हा व्यवहार झाला होता. कंप्लेंट त्यांनी आता दिलेली आहे. फिर्यादी कोण आहे? फिर्यादी याच्यामध्ये चमेलीबाई तुकाराम तायडे म्हणून आहेत, 82 वर्षाच्या महिला आहेत, त्यांनी ही कंप्लेंट दिलेली आहे.